Good morning, student. Today we discuss our point which is mass and weight. काय बघायचं आपल्याला? मास अँड वेट. त्यातला पहिला पॉईंट बघूया आपण पहिल्यांदा. कुठला? मास. कशाला म्हणायचं मास? द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट विच इज कॉल्ड ॲज मास ऑफ ऑब्जेक्ट. कुठला एखादा ऑब्जेक्ट असेल, त्या ऑब्जेक्टमध्ये जे काही मॅटर भरलं आहे ते मॅटर म्हणजे त्या ऑब्जेक्टचं काय झालं? मास. ओके. द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट कॉल्ड ॲज मास ऑफ ऑब्जेक्ट. ओके. आता सेकंड पॉईंट बघूया आपण. मास इज ए स्केलर क्वांटिटी. का बरं मास स्केलर क्वांटिटी आहे? कशाला म्हणायचं स्केलर क्वांटिटी? द क्वांटिटी विच हॅज ओनली मॅग्निट्यूड. ज्या क्वांटिटीला फक्त काय असते? मॅग्निट्यूड असते. मग आता मासला फक्त मॅग्निट्यूड आहे का? येस. तुम्हाला सपोज एखादी वस्तू आणायला लावली आणि सांगितलंय, फक्त तिचं काय सांगितलं तुम्हाला? क्वांटिटी सांगितली. तुम्हाला डिरेक्शन सांगितली का नाही? की जा बाबा कुठल्याही दुकानामधनं एवढ्या क्वांटिटीची एखादी वस्तू घेऊन या. क्वांटिटी सांगितली, याचा अर्थ तुम्हाला काय सांगितलं आहे? मॅग्निट्यूड सांगितली आहे. डिरेक्शन स्पेसिफिक असं कुठलंही दुकान सांगितलं आहे का? नाही सांगितलं. म्हणजे तुम्हाला डिरेक्शन दिली आहे का? नाही. ज्या क्वांटिटीला डिरेक्शन नसते ती क्वांटिटी म्हणजे काय? स्केलर क्वांटिटी. म्हणजे मास इज ए स्केलर क्वांटिटी. ओके. नेक्स्ट, द एसआय युनिट ऑफ मास इज किलोग्राम. आणि राईट कसं करणार आपण? kg. ओके. मास एस आय युनिट ऑफ मास इज kg. जे काही मास असणार आहे एस आय सिस्टीममध्ये आपण कशामध्ये मेजर करतो? किलोग्राममध्ये. ऑलरेडी 7th स्टँडर्डला तुम्ही सर्व CGS युनिट असेल, MKS युनिट असेल, SI युनिट असेल, सर्व युनिट स्टडी केलं आहे. ओके. नेक्स्ट, मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर इन द युनिवर्स. आता कुठला एखादा ऑब्जेक्ट असेल, त्या ऑब्जेक्टमध्ये जे काही मॅटर भरलं आहे, कुठे नेलं तरी ते मॅटर चेंज होणार आहे का? नाही. आहे तेच राहणार आहे. याचा अर्थ काय? की कुठेही गेला तुम्ही तरी मास कसं मिळेल आपल्याला? कॉन्स्टंट मिळेल. म्हणजेच काय? मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर इन द युनिवर्स. ओके. नेक्स्ट पॉईंट विच इज वेट. आता कशाला म्हणायचं वेट? ज्या फोर्सने अर्थ आपल्याला स्वतःकडे काय करते? अट्रॅक्ट करते. बरोबर ना? अर्थ कुठल्याही ऑब्जेक्टला स्वतःकडे काय करते? अट्रॅक्ट करते. ज्या फोर्सने अट्रॅक्ट करते तो फोर्स म्हणजेच काय झालं? वेट. डेफिनेशन काय राईट करणार? द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट सेल्फ, दिस फोर्स इज कॉल्ड ॲज वेट. आता आपल्या न्यूटन सेकंड लॉ माहिती आहे काय? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मग वेट म्हणजेच काय? फोर्स. आणि फोर्स इज इक्वल टू काय मिळेल? मास m इंटू ॲक्सेलरेशन. कुठलं ॲक्सेलरेशन मिळेल? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. म्हणजे फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला? वेट इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. ओके. मग आता मास इज ए स्केलर क्वांटिटी, मग वेट इज ए वेक्टर क्वांटिटी. का? कारण वेट म्हणजेच काय? फोर्स. कुठला फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डिरेक्शन नेहमी कशी असते? ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजे स्पेसिफिक अशी डिरेक्शन आहे आणि ज्या क्वांटिटीला डिरेक्शन असते ती क्वांटिटी काय असते? वेक्टर क्वांटिटी. सो वेट इज ए वेक्टर क्वांटिटी. नेक्स्ट, एस आय युनिट ऑफ वेट. आता वेट म्हणजेच काय? फोर्स. एस आय युनिटमध्ये फोर्स कशात मेजर करतो आपण? न्यूटनमध्ये. म्हणजे वेटचंही एस आय युनिट काय असायला पाहिजे? न्यूटन. म्हणजेच काय? एस आय युनिट ऑफ वेट इज न्यूटन. इथे चुकीने शब्द काय आलाय? मास. पण ॲक्च्युअल शब्द काय? वेट. म्हणजेच काय? एस आय युनिट ऑफ वेट इज न्यूटन. नेक्स्ट, वेट इज नॉट कॉन्स्टंट. आता जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन प्रत्येक ठिकाणी सारखं असतं का? नाही. या आधीच्याच पॉईंटमध्ये बघितले काय? जी चेंजेस प्लेस टू प्लेस. म्हणजे आपण प्लेस चेंज केली की जीची व्हॅल्यू चेंज होणार आहे. आणि जर जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन काय होत असेल? चेंज होत असेल तर वेट ऑफ ऑब्जेक्ट और वेट ऑफ बॉडी इज ऑल्सो चेंजेस. मीन्स वॉट? वेट इज नॉट कॉन्स्टंट एव्हरीवेअर इन द युनिवर्स. इट चेंजेस बाय प्लेस टू प्लेस. ओके. नेक्स्ट, फ्री फॉल. आता फ्री फॉल म्हणजे काय बरं? एखादी वस्तू एका स्पेसिफिक अशा हाईटवरून आपण सोडून दिली की ती काय येणार आहे? खाली येणार आहे. ती खाली येते याचा अर्थ ती खाली कशामुळे येते? फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. आणि जी काही वस्तू फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे फॉल्स होत असेल म्हणजे खाली पडत असेल तर त्या कन्सेप्टला काय म्हणायचं? फ्री फॉल. पण आता फ्री फॉल बघतोय, सपोज मी एअरमेडमध्ये एखादी वस्तू सोडून दिली, आपण बघतोय की अरे ती खाली येते. याचा अर्थ काय? की तिच्यावरती फक्त कुठला फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नाही, त्यावरती दुसराही फोर्स असणार आहे. कुठला? एअर रेजिस्टन्स असणार आहे. म्हणजे एअरमेडमध्ये पण तो कमी असणार आहे, त्यामुळे तो आपल्याला जाणवणार नाही. नाही तर बघा, तुम्ही कागदाचं विमान बनवता, ते हवेमध्ये सोडल्यानंतर डिरेक्ट खाली येतं का? नाही. का? कारण त्याला एअर मिडियमचे जे काही पार्टिकल असणार आहे ते खाली येण्यासाठी काय करता? अपोज करता. म्हणजे तिथे एअर
रेजिस्टन्स जो असणार तो आपल्याला तो तिथे जाणवेल. याचाच अर्थ काय, फ्री फॉल कधी मिळेल की ज्यावेळेस कुठली एखादी वस्तू फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होत असेल, फॉल्स होत असेल. पण एअर मीडियममध्ये ते पॉसिबल आहे का, नाही. तिथे एअर रेजिस्टन्स आहे, म्हणजे एअर मॉलिक्यूल त्या मोशनला काय करणार आहे, अपोज करणार आहे. लिक्विडमध्ये तर पॉसिबल नाहीच आहे. लिक्विड पार्टिकल्स किंवा लिक्विड मॉलिक्युल्स काय करतील, अपोजिशन तयार करतील. आणि सॉलिड मीडियममधनं तर पॉसिबलच नाही का, कारण तिथनं तो फॉल्स होणारच नाही. याचाच अर्थ काय की फ्री फॉल इज नॉट पॉसिबल इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस मीडियम. इट इज पॉसिबल इन व्हॅक्यूम मीडियम. फक्त कशात पॉसिबल असणार आहे, व्हॅक्यूम मीडियममध्ये. म्हणजेच काय की ज्या मीडियममध्ये काहीच नाही, निर्वात पोकळी असते, ती मीडियम म्हणजे काय, व्हॅक्यूम. म्हणजे तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स सोडून दुसरा कुठलाही फोर्स असणार आहे का, नाही. याचाच अर्थ तिथे जर एखादा व्हॅक्यूम मीडियममध्ये एखादा ऑब्जेक्ट काय होत असेल, फॉल्स होत असेल, तर तो फॉलिंग कुठली असणार आहे, फ्री फॉलिंग. ओके, मग आता डेफिनेशन बघूया पहिल्यांदा. फ्री फॉल, व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. जर एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल फक्त कशामुळे, मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स, कशाच्या प्रभावामुळे. इन्फ्लुएन्स म्हणजे काय, प्रभाव. ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजेच काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कॉल्ड ॲज फ्री फॉल. व्हेनेवर अन ऑब्जेक्ट, जर एखादा ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स, जर कशाच्या प्रभावामुळे, ग्रॅव्हिटीच्या, म्हणजेच काय, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजेच काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतोय, तो मूव्ह होतोय, तर त्या कन्सेप्टला काय म्हणायचं, फ्री फॉल. ओके, द रिलीज स्टोन इज द एक्झाम्पल ऑफ फ्री फॉल. आता स्टोन आपण रिलीज करतोय, त्याच्या वेटमुळे एअर मीडियममध्ये रेजिस्टन्स काही जाणवेल का, आपल्याला नाही जाणवणार का, कारण त्याचं मास जास्त असणार आहे. अँड ड्यू टू द लार्ज मास देर इज ए लार्ज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अँड ड्यू टू द लार्ज ग्रॅव्हिटेशनल फोर्स अनदर फोर्सेस विल बी निग्लेक्टेड. बाकीचे फोर्स त्याच्यापुढे कसं असणार आहे, व्हेरी 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 स्मॉल. म्हणजे त्यांचा काही प्रभाव जाणवेल का, नाही. फक्त प्रभाव कशाचा जाणवेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सचाच प्रभाव असेल तर फॉलिंग कशी असणार आहे, फ्री फॉल. ओके, नेक्स्ट, इन फ्री फॉल. आता सपोज एखादा ऑब्जेक्ट एका पर्टिक्युलर हाईटला ठेवला आहे, इथनं मी रिलीज करेल ना, म्हणजे इनिशियल स्टेजला तो कसा आहे, रेस्ट पोझिशनला आहे. रेस्ट पोझिशन याचाच अर्थ काय, व्हेलॉसिटी कशी असेल, 0. कुठली व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी u इज इक्वल टू काय मिळेल, 0. इन द फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0 अँड गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. जसं तो खाली येणार आहे तसं त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. का, कारण जसं तो अर्थच्या जवळ जाईल तशी ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू वाढेल, फोर्स इन्क्रीजेस, व्हेलॉसिटी इज ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजेच काय, स्टार्टिंगला इनिशियल व्हेलॉसिटी काय मिळेल, 0 मिळेल. आणि इट गोज ऑन इन्क्रीजिंग टुवर्ड्स द अर्थ. ओके, नेक्स्ट पॉईंट, फ्री फॉल डज नॉट पॉसिबल इन एअर. मी मागच्या सांगितलं एअरमध्ये पॉसिबल आहे, नो. डज नॉट पॉसिबल इन लिक्विड अँड ऑल्सो डज नॉट पॉसिबल इन सॉलिड. इट इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. कशामध्ये पॉसिबल आहे, फक्त व्हॅक्यूम मीडियममध्ये. फॉर फ्री फॉल आत्ता सांगितलं, इनिशियल वेलॉसिटी u इज इक्वल टू 0. मग न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन, किती इक्वेशन आहे न्यूटन्सने सांगितलेले, 3 इक्वेशन. फर्स्ट वन, v इज इक्वल टू u प्लस at. आता u ची व्हॅल्यू किती आहे, 0. आणि ए ॲक्सेलरेशन ऐवजी कुठलं ॲक्सेलरेशन, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. म्हणजेच काय, v इज इक्वल टू u प्लस at. u ऐवजी काय पुट आउट करायचं, 0 व्हॅल्यू. आणि ए ऐवजी काय पुट आउट करायचं, g. मग इक्वेशन काय मिळेल आपल्याला, v इज इक्वल टू gt. u ची व्हॅल्यू काय, 0. सेकंड इक्वेशन काय, न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. u ची व्हॅल्यू 0, सो ut हा फॅक्टर 0 बनेल. 1/2 a ऐवजी काय पुट आउट करायचा, gt स्क्वेअर. म्हणजेच s इज इक्वल टू 1/2 gt स्क्वेअर. आणि लास्ट इक्वेशन काय, v स्क्वेअर. न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस टॉईस gs. ओके, मग आता u स्क्वेअरची व्हॅल्यू काय, 0. म्हणजेच v स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल, टॉईस gs. इथे 2 काय दिसतोय आपल्याला, मिसिंग दिसतोय, पण काय असायला पाहिजे, टॉईस gs. ओके, नेक्स्ट, फॉर कॅल्क्युलेटिंग, जर एखादा ऑब्जेक्ट अपवर्ड डिरेक्शनला जातोय, म्हणजे कसा जातोय तो, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट, विरुद्ध दिशेने. आणि जर डिरेक्शन अपोजिट असेल तर साईन काय घेतो आपण, निगेटिव्ह. म्हणजेच काय, फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ ऑब्जेक्ट थ्रू अपवर्ड ॲक्सेलरेशन इज निगेटिव्ह. म्हणजे अपवर्ड डिरेक्शनला जर ऑब्जेक्ट जात असेल तर जीची व्हॅल्यू काय घ्यायची, निगेटिव्ह. म्हणजे सरळ ॲक्सेलरेशन काय घ्यायचं, निगेटिव्ह. जर एखादा ऑब्जेक्ट डाऊनवर्ड डिरेक्शनला येतोय तर ॲक्सेलरेशन कसं असेल, पॉझिटिव्ह. इज निगेटिव्ह अँड डाऊनवर्ड इज
पॉझिटिव्ह. म्हणजे अपवर्डला पॉझिटिव्ह, डाऊनवर्डला अपवर्डला निगेटिव्ह आणि डाऊनवर्डला पॉझिटिव्ह. ओके.